हॉटेल स्टाईल आज आपण मटर पनीर घरामध्येच तयार करणार आहे। ते तेवढंच चमचमीत दाटसर असं ग्रेव्ही असणारं। त्यासाठी आपल्याला वाटण कसं तयार करायचं आहे ही सर्व माहिती मी या रेसिपीमध्ये दिलेली आहे। रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा। नमस्कार, मी सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते। हॉटेल स्टाईल आज आपण मटर पनीर बनवतोय ना, त्याच्यामुळे आपण पहिल्यांदा गॅसवरती पॅन ठेवून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे। चिरलेला कांदा, चिरलेलं टोमॅटो आणि 5-6 काजू घालायचे। फ्लेवरसाठी आपल्याला 4 विलायची आणि 2 बेडगी मिरची घालून घ्यायची आहे। 1 चमचा एवढं ना आपण तेल टाकून घेणार आहे। तेलामुळे ना कांदा लगेच शिजला जातो। त्याच्यावरती झाकण ठेवून 10 मिनिटे तर लो गॅसवरती आपण शिजवून घेतलं। आता कांदा टोमॅटो चांगलं शिजलेलं आहे। असं थोडंसं बघा शिजवून घ्यायचं आणि इथं गॅस आपण बंद केलेला आहे। आता हे आपल्याला एक 15 मिनिट ना थंड होण्यासाठी ठेवायचं आहे। थंड झाल्यानंतरच मगच आपण इथं बघा मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। आता थंड झालेले मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून ना त्याची आपण एक ग्रेव्ही इथं बघा तयार करून घेणार आहे। पनीर फ्राय करण्यासाठी इथं आपण गॅसवरती पॅन ठेवलेला आहे। त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा एवढं तेल घालून घ्यायचं आहे। तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं आणि नंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला पनीर घालून घ्यायचं आहे आणि पनीर बघा आपल्याला चमच्याने चांगलं परतून घ्यायचं आहे आणि नंतर मग त्याच्यावरती आपण थोडंसं असं मीठ घालून घेणार आहे। त्यामुळे काय होतं, पनीरला एक छान अशी चव येते। त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे। मीठ घातल्यानंतर सुद्धा पनीर आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे आणि नंतर मग आपल्याला थोडीशी लाल मिरची पावडर आणि कसुरी मेथी आपल्याला थोडीशी चोळून घालायची आहे आणि उगाच थोडीशी बघा मी नकळत एवढीच हळद घातलेली आहे। मसाल्यामध्ये आता पनीर चांगलं परतून घ्यायचं आहे। मसाल्यामध्ये पनीर चांगलं परतून घेतलं ना तर भाजीमध्ये खाताना सुद्धा ते छान अशी त्याला एक टेस्ट येते। त्याच्यामुळे आपण कसुरी मेथी आणि लाल मिरचीमध्ये ना मिरची पावडरमध्ये पनीर चांगलं परतून घेतलेलं आहे। आता पनीर पण छान असं परतलेलं आहे। त्याच पॅनमध्ये आता आपण ना तेल ओतून घेतलेलं आहे। तेल थोडंसं आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे आणि मग आपण त्याच्यामध्ये ना 1 चमचा एवढी काश्मीरी लाल मिरची पावडर घालून घेतलेली आहे आणि तयार करून घेतलेलं वाटण आता आपल्याला मसाल्यामध्ये आणि तेलामध्ये घालून घ्यायचं आहे। आता ते आपण चमच्याने चांगलं मसाल्यामध्ये आणि तेलामध्ये मिक्स करून घेणार आहे। आपल्याला चमच्याने चांगलं वाटण मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर मग हे आपण गॅसची फ्लेम फुल करून ना वाटण चांगलं भाजून घेणार आहे। वाटण भाजूनच घ्यायचं आहे आपल्याला चांगलं। त्यासाठी आपण काय केलेलं आहे, गॅसची फ्लेम फुल ठेवून त्याच्यावरती ना एक असं झाकण ठेवून घेणार आहे। असं झाकण ठेवायचं एक 5 मिनिट आणि फुल फ्लेमवरती आपल्याला असं तेल सुटेपर्यंत ना वाटण बघा चांगलं भाजून घ्यायचं आहे। वाटणाला पण बघा तेल सुटलेलं आहे। असं छान असं तेल सुटलं की नंतर मग ज्या भांड्यामध्ये आपण वाटण काढलं होतं ना त्याच्यामध्येच मी थोडंसं पाणी घालून ते पाणी आता आपण वाटणामध्ये ओतून घेतलेलं आहे आणि चमच्याने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर मग त्याच्यावरती आपण झाकण ठेवून ना आणि 3 मिनिट एवढं वाटण चांगलं भाजून घेणार आहे। असं फुल गॅसवरती भाजून घ्यायचं म्हणजे वाटणामधला जेही कच्चा वास असतो ना ते जाण्यासाठी इथं आपण आणि 3 मिनिट एवढं भाजून घेतलं आणि नंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला वाटाणा घालून घ्यायचा आहे। वाटाणाही आपण घातल्यानंतर तो चमच्याने चांगला मिक्स करून थोडासा शिजवून घेणार आहे। वाटाणा असा मसाल्यामध्ये वाटाणा शिजवून घ्यायचा आणि नंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला पनीर जे आपण भाजून घेतलेलं आहे ना ते घालून घ्यायचं। तेही आता आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये। पनीर आपल्याला ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। पनीर मिक्स झाल्यानंतर ग्रेव्ही थोडीशी इथं दाटसर आहे म्हणून मी काय केलेलं आहे, त्याच्यामध्ये ना थोडंसं असं गरम पाणी घालून घेतलेलं आहे आणि ते चमच्याने आपण मिक्स करून घेणार आहे। नंतर भाजी शिजत आल्यानंतर मग मी त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे। 1 चमचा आपली घरामधली साई घालून घेतलेली आहे। लो फ्लेमवरती साई पूर्णपणे मेल्ट होऊ द्यायची आणि नंतरच मग ती भाजीमध्ये आपण मिक्स करून घेतलेली आहे। भाजीमध्ये मिक्स करून घेतल्यानंतर बघू शकता भाजीला आणखी छान असा टेक्स्चर येतो साई घातल्यामुळे आणि भाजी दिसायलाही सुंदर दिसते। चवीनुसार आपण त्याच्यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे। मीठ आपण भाजीमध्ये चवीनुसारच घालून घेतलेलं आहे आणि नंतर बघा चमच्याने चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे
आणि भाजीच्या शेवटीला आपल्याला ना कसुरी मेथी घालायची आहे। कसुरी मेथी अशी शेवटला घातली की भाजीला एक छान असा कसुरी मेथीचा वास बसतो आणि भाजी खाताना खूप छान लागते। त्यामुळे भाजीमध्ये आपल्याला कसुरी मेथी घालताना ना शेवटलाच घालून घ्यायची आहे। आपण कोथिंबीर पण घालून घेतलेली आहे। तयार झालेली आहे मस्त अगदी हॉटेल स्टाईल आपली मटर पनीरची भाजी। एकदम छान भाजी होती, खायला तर एकच नंबर लागते। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्र मैत्रिणीबरोबर नातेवाईकाबरोबर हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा। भेटू आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये। धन्यवाद।